फ्रेंड्स असे सगळ्या असे आणि आज होळी होती तर सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. मी तर सकाळपासून खूप जास्त तब्येत बिघडली. मोबाईल कुठे आहे काय कुठे काहीच लक्षातच नाही. आणि आता डॉक्टरकडे गेलेलो दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेतलं. दवा माहीत नाही काय झालं ते माझी चुकी आहे. मी किती 8-10 दिवस झाले तर मी मेडिकलमधून दवा घेऊन ते जास्त मेडिकलमधून दवा घेऊन कामाला जास्त झाले. त्यासाठी त्या दिवशी मी सलाईन स्वतःच्या मुलीने घेतलं होतं. तर तुम्ही असं करू नका. म्हणजे डॉक्टरला बोलायला करून तुम्हाला सलाईन लावली आणि ताकदीचं इंजेक्शन आम्ही दिलं होतं. तर आता असं झालं आहे. आता मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले होते. खूप म्हणजे दिवसभर झोपूनच होते मी. आणि आता काही माझ्याशी मी राहावं ना म्हणून डॉक्टरकडे गेलेली. त्यांनी सांगितलं की म्हणजे टायफॉइड होऊ शकतो, नाहीतर ब्लड टेस्ट करायला त्याला आहे. तो उद्या बघून उद्या संध्याकाळी बोलले त्याला. तोपर्यंत दवा दिली, इंजेक्शन दिलं. तर जे माझे काही व्हिडिओ असतील तर ते कालचेच आहेत, आजचे काहीच व्हिडिओ नाही येतात. आणि माझं जास्त म्हणजे मोबाईलची काही म्हणजे आवाज बघा माझा जिंकून बसलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी होळी खेळायच असले ह्या वर्षीची होळी माझ्या मला हमेशा लक्षात राहील. ह्या वर्षीची होळी मी जे कंपनीतून येताना जे फ्लॅट ते बस त्यानंतर काहीच आहे. सकाळपासून जे झोपून मला माझं म्हणजे एकदम देश होतं माझं समोर. तर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तेच म्हणजे कसं होतं म्हणजे कामाचं ताण जास्त पडतं. मी माझ्या स्वतःवरती लक्ष नाही देत तर तेच झाले पडतं मला. तर आवाज बरोबर निघत नाही म्हणजे इंजेक्शन घेतले. मी एक दवा दिली होती ते निघून घ्या तर ती दवा घ्या आणि नंतर 10 वाजता घ्यायची आहे दवा घ्यायची. उद्या संध्याकाळी बोलवली तुला बरं वाटेल म्हणून तर पण बघूया म्हणून की टायफॉइड आहे की निमोनिया. तर मेडिकलची दवा बिलकुल तुझा ब्लड घेतला त्याने नाही. उद्या संध्याकाळी बोलवलं आहे. ते मेडिकलची दवा घेतली ना तो बोलला की मेडिकलमधून दवा बिलकुल नाही घ्यायची म्हणून त्याच्यामुळे जास्त झालं आहे ते. तो बोलत होता की म्हणजे टायफॉइड नाही तर निमोनिया असं काहीतरी असू शकतो म्हणून बघूया उद्या. तर चला आजचे माझे काहीच व्हिडिओ बस आज मी एकही व्हिडिओ बनवला नाही. तुमची काळजी घ्या.